आता तू अजिबात घाबरू नकोस हा. तुझी कानू आमच्याच घरी आहे, अगदी सुखरूप. थांब, मी तिला आणते हा. काय रे, काम सोडून इकडं काय करतोस काम तुकार माकडा? त्या दळभद्री बर्डे गाईसाठी मुलाण्याला बोला सांगितलं होतं तुला. जातोय मला, पण ती शिवापाची मुलगी आली तेव्हा वरती द्यायला आलो होतो. शिवापाची मुलगी? होय होय, आपली सकू. आपली सकू? आपले सकू नाही, माझी सकू. पुण्यांदा नाव घेतलंस ना, जीभ हसून हातात देईन. कुठं आहे सकू? कुठं आहे? मालक इथंच होती. इथे होती म्हणजे ही तिची टोपली आहे ना? हा. मग इथं का ठेवून घेतली? मालक कोण आहे इकडं? मग तू काय मालक समजायला लागला का? तो आबाड फोडेन. सकू कुठं आहे? माहित नाही मालक. मालका, अरे अहो ते सखू आपल्या ते छोट्या मालकीनबाई हो म्हणतो मी, इथे आल्या होत्या. उकड लोणकडी हाणा नुसत्या. तू बघितली, यानं बघितली, मी का नाही बघितली? मला काय नव मी बघ. ए गेंड्या, चला अंग हलव तुझं आणि जापळ घेऊन ये सकुला. जास्त लांब गेली नसेल ती. तिला म्हणावं मालकासाठी जिन्नस आणलाय ना, मग मालकाच्या हातात द्यायचा. म्हण लवकर. धोंडू, अरे जाकी रे पटपट. काय बघतोस रे माझ्याकडे? जाकी रे. दोंड्या नाही जाणार. फुकट चाकराला पडचाकर कशाला? तुला सांगितलंय ना, मग तुझा जापळ. ओरडू नका हो. सखू, अगं सखू, धावतेस कुठे? ऐक जरा. तुझी आई सापडली. चल आपण तिच्याकडे जाऊया. अगं हळूहळू. अगं असा गाठ सोडताना धसमुसळेपणा केला तर ती गाठ अजून पक्की बसेल. होय हो सखूबाई, असं वागणं शोभतं का तुम्हाला? आता तुम्हीच मोठ्या व्हा, कारण आता तुमचा सखा तुमच्याहूनही लहान होतोय. काहीतरीच. मी कुठे लहान झालोय? मग सखूने भरवला नाही म्हणून लोण्याचा गोळा तसाच आहे. न्याहारी सुद्धा केली नाहीये. हे लहानपणाचं वाटत नाही का? नाही, पण मला खात्री आहे सखू मला लोण्याचा घास नक्की भरवेल. तिचाच काय तो निर्व्याज भाव. आम्ही कडू कारलीच. सखू, वासराला घेऊन जाशील ना तेव्हा रावळाकडे लक्ष दे ग बाई. जरा लोणी भरवून जा म्हटलं.
अगं सखूने हे असं मुद्दाम केलं असं नाहीये. उलट ती तर माय लेकराची भेट घडवायला चालली आहे. हे माहिती आहे ना तुम्हाला? मग तुमचा हट्ट का आहे? सगळेच काय तिच्यासारखेच भरवतात का? बाकीच्यांचा नैवेद्य खाताच ना? असा लगेच चेहरा पाडून बसू नका बाई. तिचा लढीवाळ भाव वगैरे वगैरे सगळं ठाऊक आहे मला. तसं नाही ग. मला घोर लागलाय तो सखूच्या पुढच्या कसोटीचा. अगो बाई, यांनाही घोर लागावा असं सखूच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय? नेमकी कसली कसोटी आहे? चुकला माझा हाक मारून मारून. अरे कानूची आई सापडली ना. काहीच सुचत नव्हतं मला. कधी एकदा मायले की भेटतात असं झालं होतं. बघ बघ. अय्यो, अरे हे वासराचं भूत आहे की काय म्हणतो मी? त्या वासरानं माझ्या वाहना घाण केलेले आहेत. त्या वासराला इथं थार नाही. घेऊन द्यायला त्याला इथनं जंगलात ते सोड कुठं रे. अयो, या वासराला जंगलात ना कुणी आणणार आहे म्हणतो मी. अरे मालकांनी जर या वासराला बघितलं ना तर घेतील की रे माझा जीव. कुणी आणणार आहे? मी आणलं. मी आणलं. अरे काय? अरे दाम्या धोंड्या, अरे कुठे होता सगळे? यो, अरे पोरानो, अरे मालक येतात की रे. आता माझ्यावरच घालतील की रे. घाला म्हणतो मी. पळा पळा रे तुम्ही पळा. मी पण पळतो परसदारी म्हणतो मी. हे अरे पुन्हा त्या नकुशा गाईचा आवाज काय येतोय? हे धोंड्या, काय सांगितलं होतं तुला? दामो, ए धोंडो, अरे कामाच्या वेळेला कुठं उलटले हे? वासरू इथं कधी आलं? आपली वाट लागणार. चल मागं वळ, आपण जाऊ. पांडू, तू नेहमी कानूला असं संकटात ठेवून कसं जातोस रे? मी नाही सोडणार. का ओढलत माझ्या कानूला? मालक आजोबा, मालक आजोबा. दिवसांनी भेटलेत दोघी.
बिचारी माझी कानू 2 दिवसापासून दूर आहे तिच्या आईपासून. कशाला गेली ती तिकडं? मला काय म्हणालीस तू? मालक आजोबा, मालक आजोबा. हे बघ, मला ना मालक आजोबा नाही बोलायचं. असं काय करताय? बिचारीला सोडा ना, तिला तिच्या आईचं दूध मिळू द्या ना. मालक आजोबा सोडा ना तिला. मालक आजोबा सोडा. पुण्यांदा तेच. असं नका ना करू मालक आजोबा, नका ना करू असं. मालक आजोबा, मालक आजोबा, मालक आजोबा, मालक आजोबा. असं नको करू. मग काय करू? तुझ्या मनासारखं करू. मग एक काम करू, मी तुझ्या मनासारखं करतो, तू माझ्या मनासारखं कर. काय करायचंय मी? दाम्या, जाऊन खुर्ची घेऊन ये. अयो खुर्ची. अरे जा. आणतो. अयो ठेवतोच काय? ठेव इच्छा डोईवर. जोपर्यंत तुझ्या डोक्यावर खुर्ची आहे तोपर्यंत हे वासरू दूध पिईल. डोक्यावरची खुर्ची पडली की वासरू बापरे, एवढी जड खुर्ची. पण नाहीतर कानूला दूध नाही मिळणार. अरे बघतोस काय? ठेव की खुर्ची तुझ्या टकुऱ्यावर. नाही ते तुझ्या टकुरं ठेवीन. अयो द्या माझ्या डोक्यावर. अयो मला काय कुणाला देऊन राहिला तो हा शिक्षा तुम्ही म्हणतो मी? म्हणजे अहो त्या आपल्या होणाऱ्या छोट्या मालकीन बाई आहेत किंवा बसतील गे, पण हातात लगाम ठेवलाच पाहिजे. नाहीतर ही माझ्या डोईवर मिऱ्या वाटल. माझी जरब असलीच पाहिजे, अद्दल घडलीच पाहिजे. समजे कसे टाचे खाली असले पाहिजेत या नरोत्तमाच्या. अरे ठेव की डोईवर, नाही तर तुझ्या टकुरीवर ठेवीन खुर्ची. अयो Yes. लागे आता जा. हात खाली. तर खुर्ची पडली तर वासराला बाजूला करीन. लय पुळका आहे ना तुला वासराचा. राशी उभी. घाबरू नको हा कानू, मी धरेन खुर्ची. बरं झालं मी बाहेर आले. मला वाटलं सखू आली तर ती असेल तुमच्या मदतीला. माझ्या जागी विठुराया असता ना तर ती इथून हल्ली सुद्धा नसती.
सांगावं सुद्धा लागलं नसतं तिला. नाहीतरी मगाशीच अंगावरून धावत गेली. अगं हक्का मारते, थांब थांब, पण ऐकते कुठे? गेली निघून. थांबा जरा, ओरडतेस मी तिला. सखू, सखू, अगे सखू, सखू. अहो कुठे गेली ही? हात तर नाहीये. नाही, वाड्यावरून मगाशीच आली. आली ना का मला भास आला. म्हणजे अगं वाड्यावरून आली नाही की काय? मला मेलीला नुसता भासच झाला वाटतं. अहो तुम्ही अस्वस्थ होऊ नका. आली असेल, मलाही चावू लागली. गोठ्यात गेली असेल. चल आधी खात्री करून घेऊया. हो चला चला. नादिष्ट कार्टी, एक म्हणजे एकच डोक्यात घे. सखू, सखू, अगं सखू नाही आणि कानूही नाही. अशी कशी शांत हो? मी जर इथेच बसून राहिले तर कानूला तिची आई कशी मिळणार? बघितलंस, मी बोलले की माझं तोंड तेवढं दिसतं. अहो असेल इथेच कुठेतरी. आणि सांगू का, ती कुठेही असली तरी विठुरायाची साथ सोबत असतेच तिला. म्हणून काय वाघाच्या तावडीत लोटायचं काय? तसं नाही सासूबाई, म्हणजे मला म्हणायचंय चांगली बाजू पण असू शकते ना. कदाचित कानूची आई भेटली असेल म्हणून कानूची भेट करून द्यायला गेली असेल. तसं झालं तर देवच पावला म्हणायचा. आणि तसंच होऊ दे, तेवढंच होऊ दे. आणखीन काही रामायण घडवलं नाही तिनं म्हणजे मिळवली. पडले 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 पडले. खेचू खेचू, वासराला खेचू. खेचू का? विठुरा, कानूने पोटभर प्यावं दूध म्हणून मी सहन करते. पण मला झेपत नाही रे. मला खुर्ची नाही सोडायची. मालक पण लगेच दूर करतील कानूला. विठुरा, विठुरा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, 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 विठुरा, पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल 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 पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल. काय झालं? खुर्चीचं वजन कमी कसं झालं? हलकं का वाटतं? विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. दात काय करतीस? जीव जातून हसतीस? काय म्हणायचं याला? अरे डोकं दुखतंय तुझं. डोईवर जड झालाय ना. नाही, कारण विठुराया बघतोय ना कोण कोणाला त्रास देतय हे त्याला दिसतंय. हो, आणि तुम्हाला सांगते, विठुरायाला गाय आणि वासरू अगदी प्रिय आहेत. वालक आजोबा, त्यांना त्रास देणाऱ्याला तो शिक्षा करतो आणि मदत करणाऱ्याला मदत. लय मार पडला सखूमुळं. जिन्नस घेऊन आले आणि काय? आमची सखू जिन्नस घेऊन वाड्यावर आली होती? तर
आल्या आल्या गेली कुठं? महादेवाच्या गाईपाशी. महादेवाच्या गाईपाशी? तर त्याचं काय झालं, कर्ज फिटलं नाही तेव्हा महादेवाची गाय आणि वासरू ओढून आणलं. पण वासराला जंगलात हाकलून दिलं आणि गायला ठेवून घेतलं. तर गाय लय हांबरत होती, मालक लय कावलं होतं. येतो. तू तीच कानूची आई आहे तर, आणि सखूला सुद्धा कळालं असणार आहे. विठुराया, तूच मार्ग दाखवला बघ. वासराला त्याची आई मिळाली. कोण आहे? कोण आहे? दात काय काढतोस? समजे तोंडाचे दात उचकटीत आणि हातावर ठेवून तुझ्या. कोणी हाक मारली? मग कोणी? मी नाही हो. तू नाही? मग का हिच्या इटुरायनं हाक मारले का? उगा थापा ठोकते. मन गाय वासराला त्रास देणाऱ्याला शिक्षा करतो, त्याला काय दुसरा काम धंदा नाही का? ते कमरेवरचे हात काढून तुझा इटूर आहे का मला शिक्षा करायला येणार आहे का? वा 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 वा. वाघ 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 वाघ. मालक, अहो तिथे गाय वासरू आहे की हो, म्हणजे वाघ नाहीच की हो म्हणतो मी. अरे काय वाघ आहे? मला झाला बघा भास म्हणतो मी. मालक, वाघ नाहीच की हो तिथे. पाण्यावर आई हो. मालक, भानावर या की हो. भानावरची उतरव. काय? अरे भानावर खुर्चीवरचं डोकं उतरव. अयो, अरे तिच्या डोक्यावरची खुर्ची. अच्छा, म्हणजे डोक्यावरून खुर्ची खाली ठेवू म्हणता की हो. मग स्पष्ट बोला की हो. अयो अयो, पाण्याचं दूध पिऊन झालं, मी ठेवेल खुर्ची खाली.